जय गणेश। आज चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा आपल्या सर्वांना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हे येणारं आगामी वर्ष आपल्या सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि गणेश भक्तीचं जावो ही शुभकामना। आज आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी गणपती बाप्पांच्या प्रांगणामध्ये मंदिराच्या गुढी उभारण्याचा कार्यक्रम या भागाचे पोलीस उपायुक्त माननीय कृषिकेशजी रावले यांच्या शुभ हस्ते नुकताच संपन्न झाला। मंदिराला अतिशय आकर्षक अशी फुलाची सजावट या ठिकाणी आपण केलेली आहे आणि या मंदिराचा आज 43वा स्थापना दिवस आहे। त्या निमित्ताने आपण संगीत महोत्सव देखील आयोजित केलेला आहे आणि सायंकाळी 5 ते 6 आणि संध्याकाळी 7 ते 10 या 2 सत्रांमध्ये हा संगीत महोत्सव आज त्याचा शुभारंभ होणार आहे। पुण्यनगरीच्या महापौर माननीय मंजुषाताई नागपुरे यांच्या शुभ हस्ते 6:45 वाजता या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन होईल आणि हा कार्यक्रम रसिकांसाठी अतिशय विनामूल्य आहे। सलग 5 दिवस आहे। कृपया आपण सर्वांनी याचा अवश्य लाभ घ्यावा। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। नमस्कार सर्वांना। चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजे शालिवाहन शके 1948 गुढीपाडवा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस। या निमित्ताने मी मनपूर्वक शुभेच्छा देते। आज प्रत्येक घरामध्ये गुढी उभारली गेलेली आहे आणि मग ते घर महाराष्ट्रात असो, भारतात असो किंवा अनेक जगातल्या मराठी घरांच्यामध्ये असो, त्याचप्रमाणे बऱ्याचशा राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने हिंदू नववर्षाचं स्वागत केलं जातं आणि आपण त्या निमित्ताने सर्व वर्षभर आपल्याला यश, समृद्धी, आरोग्य, मानसिक शांतता, त्याचबरोबर अष्टलक्ष्मी म्हणजे धन, धान्य, यश, विजय सर्व प्रकारनी प्राप्त हो अशा प्रकारची मी आपल्याला शुभेच्छा देते। त्याचबरोबर आपल्या समाजामध्ये चांगल्या प्रकारचा एकोपा, जिव्हाळा, आरोग्यदायी वातावरण, उत्साहवर्धक वातावरण, सकारात्मक विचार हे प्रभुत्व त्यांचं व्हावं, त्यांचं राज्य चालावं अशा प्रकारची मी आपल्याला शुभेच्छा देते। देशामध्ये NDAचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखालचं सरकार आलेलं आहे आणि अनेक आव्हानांना तोंड देत लोकांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न ते पराकाष्ठेने करत आहेत आणि त्याचा परिणाम देखील भारतावर चांगला दिसत आहे। महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखालचं महायुतीचं सरकार काम करत आहे आणि अधिवेशन देखील चालू आहे आणि अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्नांना न्याय देत असतानाच अनेक चांगली विधेयकं देखील मंजूर करण्यामध्ये येत आहे। विधान परिषदेचे उपसभापती, शिवसेनेची नेता आणि स्त्री आधार केंद्राचे अध्यक्ष या नात्याने मी आपल्याला सर्वांना गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा देते। धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय भारत। हमारी नदी एक कचरे का डिब्बा नहीं है कि आप उसमें कचरा भरते जाओगे और वो सहती जाएगी और हम उसको जला देते हैं। उससे बहुत लोग बेहोश हो जाते हैं और हॉस्पिटलाइज हो जाते हैं। हमारे सिर्फ स्कूल में जो पोल्यूशन आता है वो कचरे के जलने की वजह से आता है, लेकिन सिर्फ वही प्रॉब्लम नहीं है। हम इधर तीसरी बार इधर आए 2 प्रॉब्लम की वजह से। दूसरी प्रॉब्लम है कि आप सब अपना कचरा हमारी नदी में डाल रहे हो और नदी उसकी वजह से धीरे धीरे ब्लॉक होती जाएगी। एक हमारी नदी, उसका नाम है मुलामुथा, उसको भी बचाना है क्योंकि नदियाँ खुद के लिए नहीं बोल सकती लेकिन हम बोल सकते हैं। इसलिए हम आपको पूछ रहे हैं कि
आप हमारी नदी को बचाओ और उसके साथ साथ हमें भी बचाओ. माझं नाव श्रावी आहे. आम्ही पंचायतला 7 दिवस दिले होते पण त्यांनी कचरा काढला नाही आणि ते अजूनही टाकतात. हे काय? तुम्ही सगळे लाड लागू घाण करतात. एक ह्युमन राईट आहे की सगळं काढायला, पण एक ह्युमन राईट नाही आहे की सगळं टाकायला. रिव्हर खूप पल्यूट होत आहेत. काय आहे? आम्हाला श्वास घ्यायला नाही येत. आम्हाला हे थांबायला लागेल. त्यांना हे थांबायला लागेल. थँक्यू. नदी वाचवा, नदी वाचवा, नदी वाचवा, नदी वाचवा, नदी वाचवा. भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे. Stop polluting our rivers. We're not here to die, we're here to study. And stop throwing garbage in our school because this is for our nature, ocean, and our land. And if you pollute the world, then nobody will survive. That's why stop polluting our nature and keep it clean, nice, and fresh. So we can also breathe. We can also take some oxygen from the trees.